हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नितीन दादा, स्नेहल, मी, माझ्या सासूबाई आणि माझी 2 मुलं सारंग आम्ही चाललेलो होतो आमच्या सासरी, कारण गावची होती आमची यात्रा. सगळं चमकतंय. तर आज पण आम्ही आलेलो आहोत जत्रेमध्ये आणि इकडे सर्वजण आता मिळून भेळ खायला बसलेलो आहोत. श्रीव आणि वीर, नितीन दादा, स्नेहल, माझ्या ह्या दोन्ही सासू, ही माझ्या आजी सासू, आई ह्या आहे माझ्या आजी सासू. तर आता आम्ही मस्त इकडे भेळ खातोय. चावल का सोनेवाडीच्या जत्रेत मस्त माझी टिकली गेली पडून. सोनेवाडीच्या जत्रेमध्ये आम्ही मस्त भेळ वगैरे खाल्ली, मजा केली, थोडीशी फिरलो, मुलांना खेळवलं. त्यानंतर स्नेहलाने आम्ही आलो ती गावला. आणि म्हणजे आज सोनेवाडीची आमची सासरची जत्रा होती आणि तिकडनं आज संपते ती आणि इकडे माझ्या मामाची ती गावला जत्रा भरते. तर माझी मम्मी, मावशी ते सर्वजण आलेली जत्रेला आणि मम्मीचा कॉल आला की तू पण चल म्हणून. तर मामांचा पण मला कॉल आला की तू जत्रेला ये म्हणून. आणि मग नितीन दादा, स्नेहला ते होते संगनमेरला. मग आम्ही म्हटलं, मी काही जाणार नव्हते आज, कारण काल आम्ही सोनेवाडीच्या जत्रेला गेलो होतो, तर आज मी जाणार नव्हते. पण मग नंतर मम्मीचा पण फोन आला, मामांचा पण आला. मग आमचं असं ठरलं की आता आपण संगनमेरवरनं सोनेवाडीला जत्रेला जाऊ, तिथे थोड्या वेळ थांबू, नंतर ती गावला येऊ. तर मग आता मी नितीन दादा त्यांच्यासोबत ती गावला आले आणि आता ते गेले आहेत नाशिकला आणि मी इकडे आलेले आहे माझ्या मामाच्या घरी. तर आता सर्वजण मस्त चूल पेटवलेली आहे आणि आता बाहेर बसलो होतो आम्ही शेकत, कारण आता माझे जे मामा सासरे आहेत त्यांच्या घरी होतो आम्ही. तिथनं माझे मामा मला घेऊन आले गाडीवर आणि खूप थंडी वाजली. तर आल्याला आम्ही चुलीपुढे बसलो बाहेर, छान मस्त चूल पेटवलेली आहे. म्हटलं चला आता शेकू आपण मस्त. तर तुम्हाला दाखवते कोण कोण आहे. हा, मावशी, मम्मी, आजी, मामी आतमध्ये भाजी बनवत आहे, मामा वगैरे आम्ही बसलेलो आहोत बाहेर. तर चला मग बघूया आता कोण कोण आहे. इकडे मस्त तुम्ही बघू शकता, इकडे मामी आलेत बाहेर. आता मामी काय करत होत्या आतमध्ये? भाजी. मामी भाजी बनवत होत्या आणि इकडे हे सर्वजण बाहेर शेकत होते. मामा मला घ्यायला आले. आत्ताच आम्ही इथे उतरलो, माझी बॅग पण अजून इथेच आहे
आणि इथे छान मस्त चुलीजवळ सर्वजण शेकत होते आणि वीर आणि परी पळालेत आतमध्ये ऋतुजा सोबत खेळायला आणि माझ्या भावाची मुलगी पण आलेली, ते सर्वजण खेळत आहे आणि आता आम्हाला जेवण करायचं आहे मस्त. आता हे फुकू 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 करणार. तर आज गावात मिरवणूक होती. मामी तुम्ही गेले होता आता? हा, आणि तुम्हाला ते सांगायचंच राहिलं, ह्या मामी माझ्या सासरच्या, त्यांचं माहेर सोनेवाडी आणि माझं सासर सोनेवाडी. आता मस्त मामी पण सोनेवाडीची जत्रा करून आल्यात, मी पण सोनेवाडीची जत्रा करून आले आणि आता आम्ही मस्त ती गावच्या जत्रेला आलोय. आता मामाच्या गावच्या जत्रेला आलोय. काहीच गर्दी नव्हती मामी, काहीच नव्हती. 2 वर्षापूर्वी किती गर्दी होती भयंकर, ह्या वर्षी काहीच नव्हती. हा, एवढी गर्दी होती मम्मी मागच्या वेळेस का बस. हा, आजीला सांग, आजीला सांग. ती आजी काय खेळताय तुम्ही? करा करा, बघायचं आता तो डॉगी ना, मग डॉगीचं शेपूट कुठे काय कुठे ते जॉईन करायचं असं. मुलं मस्त नादी लागली तिकडे खेळायच्या. आणि आता आम्ही जेवण करायला बसणार आहेत मस्त. आता इथे ना मोठ्या मामीला त्यांना मिस करतो. आता मामीने हा ब्लॉग बघितल्यानंतर मग कळेल मामीला. प्रत्येक जत्रेला असतं का मोठी मामीन ते? नाही का? हा ना. चला आता आम्ही मस्त जेवण करतो आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर चला आता मी ना डायरेक्ट उद्या तुमच्याशी बोलते. जत्रेत गेलं तर थोडंफार शूट करते, जमलं तर करेल. आणि उद्या आम्ही संध्याकाळी निघू, कारण मंडेला वीरला आहे स्कूल, त्यामुळे थांबणार नाही. उद्या माझे पप्पा ते पण येणार आहेत, काका पण येणार आहेत आणि शक्यतो माझी मावस बहीण पण येईल कल्याणी, कारण ती आज निघत आहे रात्री 9 वाजता. म्हणजे आता तर 9 वाजले, म्हणजे ते निघालेले असतील 9-10 पर्यंत निघतील आणि ते येतील. मग ती पण बोलली की मी येते म्हणून यात्रेला. तर बघू मग, आता आली की तुम्हाला पण दाखवेल मी व्हिडिओमध्ये नक्की. दुपारी झोप काढली आणि फायनली आता आम्ही सर्वजण निघालेलो आहोत यात्रेला गावामध्ये. तर यांची गाडी निघाली. हाय करा, बाय करा आता. आता ही एक गाडी निघाली आहे मामांची, मावशी, मम्मी आणि इकडे पप्पा आहेत, समूह आहे. आता आम्ही एका गाडीवर जातो. तर कालचीच साडी मी घातली आहे, कारण मी साडी वगैरे काही घेऊन आलेले नव्हते, एकच साडी आणलेली होती. आता तीच घालून मी चाललेली आहे यात्रेमध्ये. आहे मंडे आणि मला जायचं आहे संगमेला, पण आता पप्पांचे सगळेजण आलेले आहेत. ते म्हणताय की मी आलेलो आहोत, तर आता थांब. तर आता बघू काय होतंय काय नाही. आता तेच जातो, फिरतो आणि किती वाजता किती जेवण वगैरे करून वेळ म्हणजे लवकर आवडलं निघतो. नाही तर मग सकाळी लवकर उठून जावं लागेल, कारण मला बुडवता नाही. तर चला आता सर्वजण वेटिंग करतात. मी कोणती गाडी बसू? तुझ्या बस. कोणत्या? इकडे मम्मी त्यांच्या फ्रेंड्स भेटलेले होते बाहेर, त्यांच्याशी गप्पा वगैरे मारत होते. बघा आता हे काय म्हणतात, यात्रा फिरायचं सोडून ना सगळ्यांशी गप्पा मारतोय आणि छान मस्त. आता आम्ही जत्रेमध्ये फिरतोय इकडे. तर चला आता मुलांना पण खेळवते थोड्या वेळ. 2 दिवसापासून मुलं खेळतातच आहे यात्रेत, तर आता पण पप्पांना घेऊन गेले ते खेळायला तिकडे. सोनेवाडीपेक्षा ना मला ती गावची जत्रा मोठी वाटते. एवढी जत्रा फुल नाही भरत सोनेवाडीची. आणि हे म्हणताय हे ना चालताना 2 मिनिटं पुढे चालतात आणि लगेच कोणी ना कोणी भेटत राहतं यांना आणि यांच्या गप्पाच चालल्यात खूप वेळा. मम्मी मावशी आणि मामी तर मागेच राहिल्यात. चला
इकडे माझी श्रूची झोप नाही झाली, अशीच घेऊन आली मी तिला झोपेतून उठून. श्रेयो श्रेयो आजोबा सोबत आहे यांच्या, तर या दोघींनी डॉल घेतली आहे. आता वीच घ्यायचं बाकी आहे इकडे, तर चला आता वीच घेतो. छान आहे छान आहे. आत्ताच आम्ही इकडनं जत्रेवरून जाऊन आलो. जस्ट आत्ताच आम्ही यात्रेतून जाऊन आलो आणि आजी इकडे मस्त, आजी आणि मामी पुढे आलेलं होतं जेवण बनवण्यासाठी. आम्ही गेलेलो होतो माझ्या आत्याच्या मुलीच्या मुलीकडे, तर आत्ताच आम्ही तिकडे जाऊन आलो. आणि माझी श्रू बघा इकडे आल्या आल्या शेकते, कारण खूप जास्त थंडी पडलेली आहे आणि इकडे चूल पेटलेली होती मस्त कालसारखी. तर आता इथे शेकतात ते सर्वजण. मामी आतमध्ये भाजी करते, पप्पा पण आलेत, मामाचं चाललेलं आहे गायांचं आवरायचं काम. आणि आम्ही आता जाण्याचं कॅन्सल केलेलं आहोत. आम्ही आता जातोय सकाळीच उठून झोपेतून लवकर, कारण वीरला आहे 9 वाजता स्कूल. तर मी काही स्वेटर आणि हे घेऊन गेलेले नव्हते, तर मग त्या माझ्या आत्याच्या मुलीच्या मुलीने मला स्वेटर आणि हे दिलं बांधायला, तर तेच घेऊन आलो. खरंच किती थंडी होती. मी हे घातल्यावर मला अजिबात थंडी नाही वाजली. बसली मस्त गप्पा मारत आहे ना. हा, तिच्या माझ्या किती वेळच्या गप्पा चालू होत्या. ए द्या मला शेंगा शेंगा. चला मला शेंगा द्या, शेंगा. नाही आले मग हातात फोन आहे आता. कुठे आहे? सायकलचे टायर जवळ कसं केलं होतं ग आई? टाकून पिल्ल दिसतंय का? पिल्ल